विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचा अभ्यास करत असेल तर तुमच्या सर्वांसाठी मुलांनो बघितलं तर एक अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. या प्रश्नावरून तुम्हाला समजून येणार की आपल्याला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि या प्रश्नांचं आपल्याला उत्तर देण्यासाठी आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाच्या आपण कशा नोट्स काढायला पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार. आणि यामधील हा पाठ क्रमांक 6 असणार. या पहिले पाठ तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही ते आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पूर्ण पाठ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर बघितलं तर काळजीपूर्वक लक्ष द्या की तुम्हाला अशाच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व पाठचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. प्रश्न काय दिलेला त्याकडे लक्ष द्या. फुलपाखराचा स्वर्ग असे म्हटले जाणारे राष्ट्रीय उद्यान कोणते? म्हणजे पहिला प्रश्न आहे बघितलं तर राष्ट्रीय उद्यानावर. त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं, म्हणजे याला म्हणू आपण चांदोली. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कधी पण आपण राष्ट्रीय उद्यानाचा आपण अभ्यास करू त्यावेळेस बघितलं तर त्यावरचं आपल्याला त्याला कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं बघितलं तर हा आहे सांगली जिल्ह्यात आहे आणि यातला बघितलं तर 2004मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्याचबरोबर बघितलं तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाची बघितलं तर एकूण 4 जिल्ह्याला काय आहे याची सीमा लागते. ती सीमा किती आहे बघितलं तर 317.67 चौरस मीटर म्हणजे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. मग हे 4 जिल्हे कोणते तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना होमवर्क देतो की जे राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या महाराष्ट्रातले, या राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या वर्षी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेला आहे हे तुम्ही सर्वांनी एक शॉर्ट नोट्स काढून घ्या. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. पुढचा प्रश्न आहे बघा, उडत्या घारीचा निवास असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? म्हणजे उडत्या घारीचा जो निवास आहे असे राष्ट्रीय उद्यान कोणते? त्याचं उत्तर इथून आपण बघितलं तर गुंगामळ. गुंगामळ हे बघितलं तर आपल्याला अमरावती जिल्ह्यात दिसून येते आणि याची स्थापना बघितलं तर 1974मध्ये आहे. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये मुलांनो राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आला तर राष्ट्रीय उद्यानांनी त्यांची मुलांनो स्थापना वर्ष यावर आपल्याला प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कान्हेरी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे? कान्हेरी लेणी हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. याचं उत्तर इथे ऑप्शन क्रमांक 4 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे बघितलं तर बोरीवली म्हणजे मुंबई उपनगरामध्ये दिसून येते. याची स्थापना बघितलं तर 4 फेब्रुवारी 1983 या दिवशी मुलांना याची स्थापना झालेली आहे. त्याचबरोबर बघितलं तर जो पेंच आहे, पेंच बघितलं तर नागपूरमध्ये हे 1990मध्ये याला बघितलं तर पेंच हे नाव देण्यात आलेलं, म्हणजे कोणचं आपण जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर लक्ष द्या, नवेगाव हे बघितलं तर एक पक्षी संग्रहालय आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर ताडोबा याची स्थापना बघितलं तर 1955. ताडोबावर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. महाराष्ट्रात चुनखडक खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये चुनखडक हे आपल्याला एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये आढळून येते. तर मग याचं उत्तर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला चुनखडक आढळून येत नाही, पण सर्वात जास्त बघितलं तर आपल्याला यवतमाळ या जिल्ह्यात, नंतर चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर. आणि चुनखडकाचा जो उपयोग आहे मुलांनो हा रासायनिक खतामध्ये सुद्धा करते आणि सिमेंट कारखान्यामध्ये सुद्धा करते. त्यासाठी हा पण प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतातील एकूण उत्पादनापैकी किती टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते? बॉक्साईटचे उत्पादन किती टक्के आपल्या महाराष्ट्रात होते बॉक्साईट म्हटलेलं आहे. याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर किती 21%. आणि सर्वात जास्त कुठे होते मुलांना तर कोकणात. आणि बॉक्साईट मुलांना जिथे जास्त पावसाचं प्रमाण जास्त असेल तिथे आपल्याला काय होते बघितलं तर हा बॉक्साईट खनिज संपत्ती आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. लोह खनिजाच्या निर्यातीसाठी महाराष्ट्रात कोणते बंदर आहे? लोह खनिजाची जे पण आपण काय म्हणतो निर्यात करतो त्यासाठी कोणती बंदर आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर रेड्डी बंदर आहे. आणि त्याचबरोबर बघितलं तर हा जो रेड्डी आहे हा आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येते. त्यानंतर लोह खनिज आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यात दिसून येते तर बघितलं तर पहिले पूर्वेकडचे बघितलं तर चंद्रपूर,
गडचिरोली, त्यानंतर नागपूर आणि कोणतं गोंदिया, आणि नंतर बघितलं तर कोकणात सुद्धा दिसून पडते. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र खनिजाचे प्रमुख साठे कोणत्या ठिकाणी केंद्रित झालेले आहे? कोणत्या ठिकाणी म्हटलं, जिल्हा नाही म्हटलं, ठिकाण म्हटलं तर याचं उत्तर इथे बघितलं तर तुमसर, आणि जिल्हा म्हटलं तर कोणता, भंडारा. मॅग्नीज बघितलं तर सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पन्न होते. ही पण एक गोष्ट, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जी पण खनिज संपत्ती आहे त्यापैकी सर्वात जास्त कशाचे तर मॅग्नीज. पुढचा प्रश्न बघू, कपिलदरा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? कपिलदरा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बीड. त्याचबरोबर सातारामध्ये बघितलं तर आपल्याला ठोसेघर हा धबधबा दिसून येतो. अहमदनगरमध्ये बघितलं मुलांनो तर रंधा हा धबधबा दिसून येतो, आणि रत्नागिरीमध्ये बघितलं तर मार्लेश्वर हे धबधबा आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे आपल्याला मुलांनो धबधबे सुद्धा पाठ असणं गरजेचे आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघितलं तर बघा, अरुणावती धरण प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अरुणावती धरण प्रकल्प हे बघितलं तर आपल्याला मुलांनो यवतमाळ या जिल्ह्यात दिसते, आणि हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघितलं तर आर्णी तालुका पण लक्ष ठेवा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 16 तालुके आपल्याला दिसून पडते. त्याचबरोबर जे धरण प्रकल्प आहे मुलांनो त्यामध्ये बघितलं तर ठाणेमध्ये बघितलं तर आपल्याला भातसा हा एक प्रकल्प दिसून येतो. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये बघितलं तर आपल्याला दूधगंगा हे प्रकल्प दिसून येतो. सातारामध्ये बघितलं तर मुलांनो धोम. आता हे सर्व प्रकल्प आहे मुलांनो आपल्या महाराष्ट्रातले, तर यावर सुद्धा आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुणे आणि सोलापूर या जिल्ह्याची सीमा तयार करणारी नदी कोणती? या दोन्ही पण जिल्ह्याची सीमा तयार करणारी नदी कोणती असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर भीमा ही नदी बघितलं तर पुणे आणि सोलापूर या दोन्ही पण जिल्ह्याची त्यांनी सरहद केलेली आहे. ओके, आता लगेच लक्षात ठेवा मुलांनो की इथं बघितलं तर जे इंद्रावती आहे हिचा जो उगम आहे हा बघितलं तर उडीसा या जिल्ह्यातून होताना दिसून येतो. कुठून? उडीसा. पुढे बघू. पुढे लक्ष देसान की बघा, महाराष्ट्र तेलंगणातील सुमारे 117 किलोमीटरची सरहद तयार करणारी नदी कोणती? म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याची सरहद म्हणजे काय म्हणून सीमा करणारी नदी कोणती? तर याचं उत्तर तुम्हाला बघितलं तर प्राणहिता ही जी नदी आहे ही बघितलं तर एकापेक्षा जास्त नद्याच्या संगमाला तयार झालेली आहे. बरोबर आहे, आणि हिला नाव कुठे दिलेलं आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्राणहिता. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघू. बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? विदर्भातील सर्वात लांबीची नदी कोणती? त्याचं उत्तर तुम्हाला बघितलं तर पैनगंगा नदी बघितलं तर किती म्हणून आपण 495 किलोमीटर एवढी ही आहे. हिचा उगम बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यापासून अशी मुलांना ही इकडे पूर्वेकडे वाहत येते. तर हा पण प्रश्न महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. बघा, गोदावरी आणि तिची उपनदी शिवना नदी यांचा संगम कुठे झालेला आहे? त्याचा संगम झालेला मुलांना बघितलं तर जायकवाडी प्रकल्प बघितलं तर छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला दिसून येते. त्यानंतर लक्षात ठेवायचं मुलांना ही शिवना नदी महत्त्वाची आहे, यावरच हा जायकवाडी प्रकल्प आहे मुलांना, लक्षात राहू देऊ. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पौरा आणि मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहात कोणते शहर वसलेले आहे? पौरा आणि मुळा या दोन नदीच्या संयुक्त प्रवाहात कोणते शहर वसलेले आहे? हेचं उत्तर तुम्हाला बघितलं तर नेवासे हे जे ठिकाण आहे आपल्याला हे नगर जिल्ह्यात दिसून येते मुलांना. इथं बघा, पौरा आणि मुळा या दोन्ही पण नद्या बघितलं तर गोदावरीला येऊन मिळतात. गोदावरी नदी जी आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे या नदीला येऊन मिळतात, आणि हे याच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती? त्याचं उत्तर येते मुलांनो 943 एवढं आपल्या भारतातील लिंग गुणोत्तर आहे. सर्वात जास्त बघितलं तर आपल्याला कर्नाटक 1084, दुसऱ्या क्रमांकाचं मुलांनो तामिळनाडू 996, आणि नंतर 993 बघितलं तर आपल्याला आंध्र प्रदेश
हे पाठ ठेवा मुलांनो, हे सर्व राज्य दक्षिणेकडचे राज्य आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला उलटा सुद्धा विचारू शकतो. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, भारताची घनता 2011 मध्ये किती? भारताची घनता 2011 मध्ये किती? घनता विचारलेला आहे, त्याचं उत्तर येते मुलांनो 382 एवढी आपली भारताची घनता आहे. आपली महाराष्ट्राची बघितलं तर 365. त्याचबरोबर बघितलं तर बघा, जी आपली 1950 आणि 1951 या काळामध्ये आपल्या भारताची घनता बघितली मुलांनो तर फक्त 104 होती. आणि पुढच्या दशकामध्ये म्हणजे किती म्हणून आपण याला 1960 आणि 61 मध्ये ही घनता बघितलं तर 119 झालेली आहे, 29 झालेली आहे. आणि आत्ता बघितलं तर 382, म्हणजे यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघा, खसोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? खसोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर भरपूरशा आपल्याला बघितलं तर लेणी दिसून येते. त्यामध्ये नाशिकमध्ये बघितलं तर आपल्याला दिसून पडते मांगी आणि कोणची तुंगी, मांगी आणि तुंगी. त्याचबरोबर मुलांना बघितलं तर चंद्रपूरमध्ये बघितलं तर आपल्याला भाटक, भाटक ही दिसून पडते. त्यानंतर बीडमध्ये मुलांनो पारगाव येथे आपल्याला ही लेणी दिसून पडते. असे हे क्वेश्चन आहे मुलांनो, यावर थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यानंतर कराड आणि चिपळूण शहरातील घाट कोणता? कराड आणि चिपळूण या दोघा शहरातील घाट कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे मुलांनो कुंभार्ली घाट. हा कुंभार्ली घाट मुलांनो कराड आणि चिपळूण या दोन शहराच्या मध्ये आहे. खंबाडंगी जो घाट आहे मुलांनो हा बघितलं तर पुणे आणि दुसरा कोणता सातारा, पुणे आणि सातारा या दोन शहरामध्ये आहे. त्यानंतर मुलांनो हा कोडा नाही आहे, हा आहे फोडा. फोडा जो घाट आहे हा आपल्याला मुलांनो कोल्हापूर आणि पणजी या दोन शहरांच्या मधात दिसून पडतो. माळशेज घाट जो बघितलं मुलांनो तर हे बघितलं तर आपल्याला इकडं कल्याणकडे दिसून पडते. कोणत्या शहरात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील शिखर आणि त्यांचे ठिकाण याबद्दल अयोग्य जोडी ओळखायची आहे. अयोग्य जोडी त्यामध्ये बघितलं तर कर्नाळा पनवेलमध्ये दिसून येतो, कर्नाळा. तुंगी हे नाशिकमध्ये दिसून येते, नवरा इगतपुरीमध्ये येते, पण लिंगणा हा बघितलं तर रत्नागिरीत नसून हा मुलांनो रायगडमध्ये आहे, रायगड. हा पण लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. ओके, पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे की बघा, दरकेसा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? दरकेसा हा मुलांनो कंबाईनने विचारलेला प्रश्न आहे. दरकेसा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर गोंदियामध्ये. आता डोंगर म्हटले मुलांनो तर एक बघितलं तर गायखोरी, गायखोरी हे जे डोंगर आहे मुलांनो हे आपल्याला भंडारा जिल्ह्यात दिसून पडते. चंद्रपूरमध्ये बघितलं तर चांदूरगड, चांदूरगड हे एक डोंगर आहे. त्याचबरोबर चिमूर हा एक डोंगर सुद्धा चंद्रपुरात आहे. नागपुरामध्ये मुलांनो गरमपूर, नागपूर म्हणजे कोणता तर गरमपूर हे एक डोंगर दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. टेबल लँड नावाने पाचगणी पठार कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? टेबल लँड म्हटलेलं आहे, थोडंसं काळजीपूर्वक याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर सातारा. आणि हा टेबल लँड बघितलं तर शंभू महादेव या डोंगर रांगेमध्ये दिसून पडते. शंभू महादेव या डोंगर रांगेमध्ये आपल्याला दिसून पडते टेबल लँड. पुढे बघू, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे असलेला प्रादेशिक विभाग कोणता? प्रादेशिक म्हटलेला मुलांनो याकडे थोडंसं लक्ष राहू द्या. याचं उत्तर येते विदर्भ. विदर्भामध्ये मुलांनो किती तर 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर बघितलं तर कोकण, कोकणामध्ये मुलांनो आता जो नवीन जिल्हा तयार झालेला आहे त्यापासून 7 जिल्हे आणि मुलांनो 47 तालुके, हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कारंजा हा समान नाव असलेला जिल्हे कोणते? कारंजा हे समान नाव असलेले जिल्हे कोणते? याचं उत्तर येते मुलांनो वर्धा आणि वाशिम. यामध्ये लक्षात ठेवू मुलांनो सोलापूर आणि अकोला, यामध्ये मुलांनो बार्शी, सोलापूर आणि अकोला. आणि वर्धा आणि परभणी यामध्ये बघितलं तर शेलू.
नाशिक आणि वाशिम यामध्ये मुलांनो मालेगाव लक्षात राहू द्या, म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि तालुके याबद्दल अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी म्हटलेलं आहे. औरंगाबादमध्ये मुलांनो किती, तर 76 बरोबर आहे. नागपूरमध्ये 64 बरोबर आहे. पुण्यामध्ये 58 बरोबर आहे. पण अमरावतीमध्ये मुलांनो 57 नसून हे बघितलं तर 56 आहे. 56 ही एक गोष्ट थोडंसं लक्ष ठेवा. त्याचबरोबर मुलांनो राहिलेले कोणते आहे, तर कोकणामध्ये तर माहिती आहे आपल्याला. कोकणामध्ये बघितलं तर किती 47 आणि नाशिकमध्ये बघितलं तर किती 54. हे थोडेसे पाठ ठेवा, म्हणजे प्रश्न चुकणार नाही मुलांनो. कारण हे प्रश्न मुलांना आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारते. मुलांना आपण एकूण बघितलं तर 26 प्रश्न बघितलेले आहे. हे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलांना तुम्ही बघितलं तर हे क्वेश्चन बघून त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत चला. त्याचबरोबर मुलांना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करसान. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करसान. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.